आज एक नंबर काम झालं आपलं। भंगारवाले चला, रद्दी पेपर बाटली भंगारवाले चला, भांडी द्या पैसे घ्या, चला भांडी द्या पैसे घ्या। मोठ्या बाई, अहो हे आपल्या घरातले भांडे दिसतात। भंगारवाले ओ दादा, ओ दादा, अहो मोठे बाई आपलीच भांडी आहेत की। हो गं इंदे, या आपल्याच घरातली भांडी आहेत। ओ दादा, कुठून आणली तुम्ही? पूर्ण दाम मोजून घेतली ती भांडी, फुकट नाही। कुठून घेतलीत आणि कुणी विकले? ते विठ्ठल मंदिरचा एक वाडा आहे, तिथल्या बाईनं दिली भांडी। म्हणजे श्रीकला? अहो ते ते आमचंच घर आहे। म्हणजे कसं सांगू तुम्हाला मी? ते तुम्ही व्यंकू महाराजांना ओळखता का? हबप व्यंकट महाराज दिग्रसकर। हा, अहो हे त्यांच्याच घरातले भांडे आहेत। बाप्पा, त्यांच्या घरातली भांडी आहे ती? होय। अहो दादा, आमच्या परस्परी भांडी विकल्या गेली। तुम्ही प्लीज हे आम्हाला परत द्या, आम्ही वाटल्यास तुम्हाला पैसे देतो त्याचे। हा, त्या देवमासाची घरातली भांडी चूक झाली माझ्या हातून, आणि त्याचे पैसे घ्यायचे। आबा तोबा, मला पैसे पण नकोत आणि भांडी पण नको। ही घ्या। इंदे, व्यंकट भाऊजींनी किती कमावलंय, किती आदरानं बघतात लोक त्यांच्याकडे। लय अभिमान आहे मला माझ्या गुरूंचा। महाराज, काय सुरू आहे तुमचं? सांगा बरं मला। काय झालं इंदू? काय झालं म्हणजे? शकुंतला काकींना किती घोर लागलाय। तुम्ही काय खात नाहीत, काय बोलत नाहीत, हसत पण नाहीत, दिवसभर इथं काम करताय, का त्रास करून घेताय एवढा स्वतःला? मग आणखीन काय करू इंदू? ही जमीन आणता दादाची आहे, तिथं आयुष्यभर कष्ट करायचे असं ठरवलंय मी। आणता दादा आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेला, त्यासाठी मीच जबाबदार आहे। आणि त्यांनी ज्या गोपाळचे प्राण वाचवले, त्या गोपाळला शेवटी मी नाहीच वाचवू शकलो। तुझ्यावर अविश्वास दाखवला, विठुराया मला सोडून निघून गेला। आता आयुष्यामध्ये मी दुसरं काय करणार? हीच माझी शिक्षा आहे किंवा आयुष्यभराची मिळकत आहे असं म्हण। महाराज, तुमची मिळकत काय आणि किती आहे ना, त्याची पदोपदी प्रचिती येते मला। आदर्श आहात तुम्ही लोकांचा। या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत इंदू। नाही महाराज, विठुराया शपथ, आज मला तुमच्या थोरपणाची पुन्हा एकदा प्रचिती आली। त्या देवमासाची घरातली भांडी चूक झाली माझ्या हातून, ही भांडी मी तुम्हाला परत देतो। महाराज, त्या माणसानं भांडी तर दिलीच, वर एक रुपया पण घेतला नाही। लोक तुमच्या पुढे स्वार्थाचाही विचार करत नाहीत, हे तुमच्या वागणुकीमुळेच ना, तुम्ही निर्माण केलेल्या आदर्शामुळेच झालं हे। महाराज, ही तुमच्या आयुष्यभराची मिळकत आहे। अगं पण विठुराया मला सोडून निघून गेलाच ना। तो येणार आहे,
मी वचन देते तुम्हाला. आता मला तुझाच आधार आहे इंदू. आणि मला तुमचा आणि तुमच्या शिकवणीचा. मोठ्या बाई, तुमच्या पण मनात तेच सुरू आहे का जे माझ्या मनात सुरू आहे? पैशाला मोहताज झाली असणारी माणसं म्हणून घरातली भांडी कुंडी विकायला काढलीत. ते चोरीचे दागिने त्याचे पैसे केले ते पण संपले असणार तिचे. इतके पैसे संपले आणि तुमचे चोरलेले 1 लाख ते पण? अगं खादाड माणसाला अख्खी तिजोरी सुद्धा कमी पडते, तिथे लाखाची काय गते. पैसे संपलेत, हाव नाही. तुम्हाला सांगते, पैशांमुळं या तिघांमध्ये लई भांडणं होत असतील बघा. अगं नक्की होत असणार. सगळं पैशासाठीच तर चाललंय. काय त्यांच्याकडे आता पैसे नाही आणि कष्ट करून पैसे येण्याचा काही मार्ग नाही. भांडणारच ना ती लोक. मोठ्या बाई, या बाप लेकीचं ठीक आहे, यांना घ्यायचा होता बदला, पण या रत्नीचं काय हो? ठीक आहे, पैशासाठी करत असणार समजा. म्हणजे हीच ती वेळ आहे त्या तिघांमध्ये फूट पाडण्याची. खरंय, त्यांच्या गोटात शिरण्याची आणि श्रीकला पोपटरावाला शिक्षा करण्याची. इंदे, आता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला पाहिजे त्यांच्याकडे. घे तुझे पैसे. अरे वा, आज दगडी काळजाला पाजर फुटला म्हणायचा. हे जास्त आगाऊ बोलू नकोस हा. आणि हे बघ, आता काही दिवस आमच्या डोक्याला अजिबात पैशांची भुरभुर करायची नाही. नाही करणार. एकदा पैसे मिळाल्यानंतर मी कशाला भुनभुन करू. हे काय 50,000 रुपये मागितले होते, हे फक्त 20,000 आहेत. मिळतील ग, बाकीचेही मिळतील लवकर. कधी? मी मेल्यावर? ए, तुला शेवटचं सांगते, आगाऊ बोलू नकोस जास्त. हे आता मिळालेत ना, ते घे पैसे. तुला जेव्हा अर्क हवा होता तेव्हा माझ्याशी खूप गोड बोलायची. माझ्यामुळे ना तुम्ही या घरात आलात हे विसरू नका. मला माझे पूर्ण पैसे पाहिजे श्रीकला. असे तुकड्या तुकड्यांनी नको. श्रीकला, कळलं ना आता? कळलं ना तुला? मी तुला हे सगळं आधीच सांगितलं होतं. अगं, एक पैशाची लायकी नाही हिची आणि तू हिला 20,000 रुपये देतेस. ए, बघतेस काय? तुला नकोय ना पैसे? नकोय ना? चला आणि इकडे लेख. हे अति होतंय पोपटराव. अति होतंय ना? मग अजून थोडा वेळ जरी इथे थांबली ना तर तुझी बाती होईल. कळलं? अरे, दिमडीची लायकी नाहीये तुझी आणि पैसे पाहिजे किती? 50,000. अरे हॅड लेख. माझी गरज होती तेव्हा तुम्हाला माझी लायकी आठवली नाही. ए, तुझी लायकी तेव्हाच मला माहित होती, पण गरज होती ना आमची, म्हणून तुला सहन केलं. मला सहन केलं तुम्ही? नाहीतर काय?
पोपटराव, तुला बघायची का तुझी लायकी? ए रत्ना, माझ्या बाबांशी नीट बोलायचं हा? मग ते बोलले ते त्यांचं चुकलंच आहे. रत्नाचे पैसे द्या तिला परत. हे बघ, मी तुला बोलले ना की तुझे पूर्ण पैसे देईन मी. अगं थोडे दिवस थांब ना. माझ्यावर विश्वास नाहीये तुझा? मला तुमच्या दोघांवर पण विश्वास नाही राहिला. नाही उरला ना विश्वास, मग आता तुला एक दमडी सुद्धा मिळणार नाहीये. चल निघ, निघ इथून. निघा तू, सांगून ठेवतो तुला, नाही तर तुझ्या कंबरड्यात लाथ घालीन. चल निघ. निघ. अहो बाबा, काय करताय तुम्ही हे? मला हवं तेच करतोय आणि हे सगळं आधी करायला हवं होतं मी. ए चल निघ इथून, निघ. हट. चल. पोपटराव, शांत व्हा. अगं तूही शांत हो ना जरा. चल इंदू, तू दुकानावर जातो मी. तो इम्रान बिचारा एकटाच वाट बघत असेल माझी. किती दिवसापासून एकटाच सांभाळतोय. हे अगं तू आणि आई ते निंबाळकर वकिलाकडे जाणार होते ना, काय झालं त्याचं? गेलो होतो ना. त्यांचं हेच म्हणणं आहे की निकाल आपल्या बाजूनच लागणार आहे. अरे वा, मग मग काय, थांबावं लागेल ना अजून. खूप वेळ लागेल. घ्या, म्हणजे श्रीकला आणि पोपटराव महिन्याने महिने आता तिथं कब्जा करून राहणार. अगं इंदू, अगं तुझं वकिलीचं नॉलेज लावून त्यांना बाहेर काढ ना. प्रयत्न करू. त्याची काही खात्री आहे का मला? बरं ठीक आहे, येतो मी. गरज सरो रत्ना मरो, हाच विषय दिसतो या पोपटरावचा. मला घरातून निघून जा म्हणतो. त्याला माहित नाही मी किती बेकार बाई आहे. त्याची अशी वाट लावे ना मी आता. हे बाई, काय हे श्रीकला, ह्याच्या पायी आपल्याला काही महत्वाचं बोलायचं असेल तर कुठं कुठं जाऊन बोलायला लागतं. बोल, काय झालं? अहो, मला त्या रत्नीबद्दल बोलायचं होतं. काय ती तुला भेटली की काय? भेटली नाही, दिसली. रागान अशी लाल बुंद झाली होती. तन करत कुठतरी चालली होती. काय सांगतीस? ही लाख मोलाची संधी आली बघ आपल्यापाशी. या संधीचा आपण फायदा घ्यायचा बघ. आता तर आपण त्या रत्नाला फोडायचं आणि पोपट्या आणि श्रीकलाला जोडायचं. मोठ्या बाई, इतकं सोपं नाहीये ते. ही रत्नी पण त्यातलीच आहे. सारखं आपलं सोपं नाही येडी आहे का ग तू? अगं ती रत्नी काय त्यांच्या बरोबर प्रेम आहे म्हणून आहे का? पैशासाठी आहे ना. पैसा भला भला माणसांना फोडतो. ही रत्नी काय चीज आहे? नाही म्हणजे आपल्याला नाही जमणार. पण आपल्याकडे अशी एक व्यक्ती आहे जी आपल्यासाठी हे काम करते. कोण मोठ्या बाई? हॅलो,
मी सांगते तिथे यायचं. महत्वाचं काम आहे. कळलं का जावई बापू? निघ जा. या घरात राहण्याची काही गरज नाहीये. हे असं सगळं नका बोलू हो तुम्ही रत्नाला, प्लीज. रत्नाशी असं वागणं ना महागात पडेल आपल्याला. अरे हड, अवकात काय तिची? हा पोपटराव लांडगे कुणालाही घाबरत नाही. प्रश्न ना तुम्ही घाबरण्याचा नाहीच आहे. आपण खूप मोठ्या मुश्किलीने इथे पोहोचलोय बाबा. म्हणून काय झालं? म्हणून काय झालं? परिस्थिती बिकट आहे म्हणून बदलणारा हा पोपटराव लांडगे पाटील नव्हे. याआधी आम्ही माझातच जगत होतो आणि पुढेही माझातच जगणार आहे. आता या असल्या रत्नी पत्नीची गरज नाही आपल्याला. तुमचा हा माझच ना तुम्हाला एक दिवस मातीत घालणार आहे बाबा. अहो बदला बदला, जरा स्वभाव बदला स्वतःचा, नाहीतर त्या स्वभावाला मुरड तरी घाला. त्या रत्नाला दुखावणं हे आता परवडणार नाही आपल्याला. या घराच्या कागदपत्रांबाबतीत गाफील राहिलात ना तुम्ही. आता प्लीज माणसांबाबतीत तसं करू नका. अगं सतत सतत पैसे मागत असते. कुठून देणारे पैसे? वायदे तर करू शकता ना तुम्ही. वायदे करता येतात ना, पण ती 4 शब्द ऐकवते. अहो मग त्या ऐकून घ्यायच्या. हे बघा बाबा, ती रत्ना कशीही असली ना तरी तरी आपण तिला जरा सांभाळून घ्यायला हवं. एक नंबरची भिकारडी बाई आहे आणि तू ऐकून घेतेस ना म्हणून ती आपल्या डोक्यावर बसून मिरे वाटते. मिरे तुम्ही माझं ऐकणारच नाही आहात का? नाही, या बाबतीत आम्ही स्वतःचंही ऐकणार नाहीये. या माणसाला ना काही सांगून उपयोगच नाहीये. करा काय करायचं ते करा. करणारच करणारच. आम्हाला पाहिजे ते आम्ही करणार आहे. हे पोपटराव लांडगे आता त्याला हवं तेच करणार. या असं यांचं. सासूबाई, अहो दाजी, जावई बापू, हे डोक्याला काय झालं? काय झालं? गाडीवरनं घसरलो, पडलो, थोडस खर्चटलंय. दवाखान्यात होतो, मलमपट्टी लावून घेत होतो, तेवढ्यात तुमचा फोन आला. म्हणून गायत आलो इथं. आणि तुम्ही दोघी इतक्या रात्री इथं काय करताय? हा, मला कशासाठी बोलवलं? अहो एक महत्वाचं काम होतं म्हणून तुम्हाला बोलवलंय. हे असं महत्वाचं काम असलं की विंजे सरकारांना बोलवलं जातं. काय आम्ही ऐका ना, आधी काम तर ऐका. सांगा, आज्ञा करा. एक काम करायचं, ते पोपटराव आहेत ना त्यांच्या घरी जायचं. त्यांच्या घरी ती बाई राहती. हा, ती रत्ना माहिती ना आम्हाला. तिचं काय? तर तिला जाऊन भेटायचं. तिला भेटायचं? अहो ती कशी आहे? किती डेंजर दिसते ती. मग त्यात काय? अहो तुम्ही काय कमीच आहेत का? तुम्ही पण विंजे सरकार आहे, घाबरता की काय? नाही, आम्ही नाही घाबरत. मग आता असं करायचं, त्या पोपटरावाच्या घरी जायचं, तिला जाऊन भेटायचं. तिला भेटून श्रीकला आणि तो पोपट्या या दोघांपासून फोडायचं. काय सांगताय तुम्ही? खरं तेच सांगते. नुसती सांगत नाही तर तुम्हाला आज्ञा करते. अहो स्वतःला सिद्ध करायची ही एक नामी संधी आहे. त्याचा वापर करायलाच पाहिजे तुम्ही. दाजी बरोबर आहे. नाही ते बरोबर आहे, पण हो ते तिच्याकडे काय ते अर्क बिरक काहीतरी ते आहे ना,
ते तिने मला पाजलं तर आम्ही परत येड्यासारखं करू, येडवून जाऊ. नको नको. अहो असं काय नाही होणार दाजी. तिने काय दिलं तर प्यायचंच नाही. काय होणार आहे मग? पक्का ना? पक्का. हा. पण मला सांगा, ती रत्ना का फुटेल? पैसा, पैशासाठी भले भले फुटते, ती का नाही फुटणार? कळलं? आता आलंय ध्यानात विंजे सरकारांच्या. आता तुम्ही बघाच त्या रत्नाला विंजे सरकार कसे गोळ्यात घेतात ते. कारण आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं.